श्रोत्यानो, लेवीचे पुस्तक ह्याच्या 14 अध्यायाच्या 7 वचनांपर्यंत आम्ही विचार केला. योहानाच्या काळातील ज्ञानाशी संबंधित लोकांनी शिकवले की येशू परमेश्वर नाही, परंतु परमेश्वर येशूच्या बप्तिस्म्याच्या वेळी त्याच्यावर आला, अर्थात पाणी, आणि वधस्तंभावर त्याच्यापासून निघून गेला, अर्थात रक्त. योहाने हावर भर देतो की येशू ख्रिस्त आरंभापासून जेव्हा त्याला देहरूप धारण करावा लागला व जेव्हा त्याने वधस्तंभावर आपले बहुमूल्य रक्त सांडवले तेव्हा सुद्धा परमेश्वर होता. योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय 8 वचन, साक्ष देणारे तिघे आहेत, आत्मा, पाणी व रक्त. ह्या तिघांची साक्ष एकच आहे. महारोग्यासंबंधी विधी व अर्पण ही महान वास्तविकता समोर ठेवतात व स्पष्ट करतात. 8 आणि 9 वचने वाचूया. 14 अध्याय 8 आणि 9 वचने. आणि शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करावे आणि पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. त्यानंतर त्याने छावणीत यावे, तरी त्याने 7 दिवस आपल्या तंबू बाहेर राहावे. 7व्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे, आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. हे आपणाला मान्य करावे लागेल श्रोत्यांनो, की हे सुद्धा असाधारण असे आहे. अर्पणाचा हा विधी संपला व त्याद्वारे हे स्पष्ट झाले की तो महारोगी आता शुद्ध झाला आहे व त्याला स्वीकारण्यात आले आहे. आता पुन्हा समाजात प्रवेश करण्यापूर्वी व पुढील विधी दाखवितो की त्याचे जुने जीवन त्याच्यासाठी समाप्त झाले आहे व आता एक नवीन जीवन त्याच्यासमोर उघडे आहे. कपडे जीवनातील सवयी त्याची जीवन पद्धती दर्शवितात. शरीरावरचे सर्व केस मुंडवणे हे त्याच्या जीवनामध्ये जो आमूलाग्र व क्रांतिकारी बदल होत आहे त्यावर भर देते. जेव्हा एक विश्वासणारा ख्रिस्ताकडे येतो तेव्हा त्याच्यात परिवर्तन होते. जगासमोर दृढ, कधी न बदलणारे आचरण किंवा चाल ठेवण्यासाठी दैहिक गोष्टींना दूर ठेवणे आवश्यक असते. प्रभू येशूने मत्ते कृष्णवर्तमान 7 अध्याय 16 वचनामध्ये म्हटले, मत्ते कृष्णवर्तमान 7 अध्याय 16 वचन, त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. आताही त्याच्या स्वतःच्या लोकांसाठी त्याची परीक्षण पद्धती हीच आहे. पुन्हा 7 दिवस परीक्षण व चाचणीची पूर्ण सायकल दर्शवितात. समाजात पुन्हा येण्यापूर्वी त्याचे परीक्षण व्हायला हवे. ह्या वेळेच्या शेवटी तो स्वतःला चांगल्या प्रकारे धुतो. देवाच्या लेकरांना सतत धुतल्या जाण्याची गरज आहे. योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय 30 वचन सांगतं, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय आणि 17 वचन, तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हे सत्य आहे. श्रोत्यानो, आपण कधीही धुतल्या किंवा पवित्र केल्या जाऊ शकत नाही. देवाच्या कार्यासाठी आम्ही उपयोगात येऊ शकणार नाही जोपर्यंत आम्ही देवाच्या वचनात पूर्णपणे संपृक्त किंवा भिजल्या जाणार नाही. हे किती महत्वाचे आहे. इफिस्करास पत्र 5 अध्याय 25 ते 27 वचने सांगतात, पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. ह्या मध्यंतरीच्या काळात विश्वासणारा पवित्र होण्याच्या प्रक्रियेतून जात असतो. हा प्रयोगात्मक पैलू आहे. रोज वाढ व्हायला हवी. आत्मिक जीवनाकरिता पवित्रता शरीरासाठी आरोग्य जसे महत्वाचे आहे तशी महत्वाची आहे. आता 10 वचन सांगतं, 8व्या दिवशी 2 दोषहीन कोकरे, 1 वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेले 3 एफा पीठ व 1 लोकभर तेल ही आणावी. शुद्ध झालेला महारोगी आता देवाच्या मंडळीत प्रवेश करण्यास तयार आहे. परंतु जेव्हा तो प्रवेश करतो तेव्हा त्याने इतर इस्रायलांसोबत मंडळीने जे अर्पण प्रभूसमोर आणले आहे ते अर्पण करण्यास आपली जागा घ्यावी. ही अर्पणे एक इस्रायली आपल्या आयुष्यात साधारणपणे करीत असे हे त्या शुद्ध झालेल्या महारोग्याला पूर्णपणे स्वीकारण्यात आले आहे हे दर्शविते. 11 ते 20 वचने वाचूया. आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याला ह्या वस्तूंसह परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी उभे करावे. मग
याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरू आणि एक लोकभर तेल अर्पावी आणि ती परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळावी. आणि पवित्र स्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करीतात तेथे ते कोकरू मारावे, कारण पापबलीप्रमाणेच दोषबलीवरही याजकाचा हक्क आहे. हे अर्पण परमपवित्र होय. मग याजकाने दोषबलीचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. याजकाने लोकभर तेलातले थोडेसे तेल आपल्या डाव्या तळ हातावर ओतावे. मग त्याने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळ हातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर 7 वेळा बोटाने शिंपडावे. त्याच्या तळ हातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील व उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोष बलीच्या रक्तावर लावावे. याजकाने तळहातावर उरलेले तेल त्याने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि त्याच्यासाठी त्याने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे. मग याजकाने पापबली अर्पावा आणि अशुद्धतेपासून शुद्ध ठरवावयाच्या त्या मनुष्यासाठी प्रायश्चित करावे. त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा. याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. ह्या ठिकाणी श्रोत्यानो, एक निरंतर चालणारा विधी आहे जो सर्व अर्पणांना वेढून घेतो आणि जो हे प्रगट करतो की शुद्ध झालेला महारोगी इतर इस्रायलांप्रमाणे आता निवास मंडपाच्या दारासमोर उभा राहतो. दोष बलीसाठी तो एक कोकरा आणतो जो स्मरण देतो की तो अद्यापही पापी आहे, जो पाप करतो व ज्याला पवित्र आत्म्याच्याद्वारे ख्रिस्ताचे शुद्ध करणारे रक्त आपल्या जीवनाकरिता आवश्यक आहे. दुसरा कोकरा पाप बलीसाठी आहे, कारण शुद्ध झालेल्या महारोग्यात अद्यापही तो पापी स्वभाव आहे. दोषीहीन मेंढी होम बलीसाठी जो ख्रिस्ताचे व्यक्तित्व ज्याप्रमाणे परमेश्वर त्याला पाहतो तसे समोर ठेवतो. तेलात मळलेले 3 एफा पीठ हे अन्नार्पण ख्रिस्ताच्या मानवतेची सुंदरता समोर ठेवते. त्याच्या कानाच्या उजव्या पाळीला लावण्यात येणारे रक्त दर्शविते की तो आता देवाच्या पुत्राचा आवाज की तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे ऐकू शकतो. उजव्या हाताच्या बोटाला लावलेले रक्त दर्शविते श्रोतांनो की तो आता स्वच्छ हातांनी परमेश्वराची सेवा करू शकतो. उजव्या पायाच्या अंगठ्याला लावलेले ते दर्शविते की तो शुद्ध झालेला महारोगी आता देवाच्या मार्गावर चालू शकतो. त्याच्या डोक्यावर ओतलेले तेल दर्शविते की तो आता पूर्णपणे देवासाठी समर्पित आहे. ही सर्व अर्पणे ख्रिस्ताविषयी सांगतात, ज्याद्वारे हा शुद्ध झालेला महारोगी परमेश्वराला ग्रहणयोग्य ठरला आहे. तो शुद्ध झालेला महारोगी आहे म्हणून त्याविषयी काही विशेष आहे असे नाही. आम्ही कधीच स्वतःला दुसऱ्यांपेक्षा चांगले समजू नये. प्रमाणे इतर लोक येतात त्याप्रमाणे आम्ही हवे. ख्रिस्ताद्वारे आम्ही परमेश्वरास ग्रहणयोग्य ठरायला हवे. आम्हातील प्रत्येकाला धुतल्या जाण्याची गरज आहे. पेत्राने प्रभू येशूला म्हटले की तुम्हाला माझे पाय कधीही धुवायचे नाहीत. आमच्या प्रभूने त्याला उत्तर दिले होते, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. श्रोतांनो, ह्या ठिकाणी तुमच्या आणि माझ्याकरिता एक महान पाठ आहे. होय, त्या महारोग्याला वापस आणण्यात आले आणि महारोगापासून त्याला शुद्ध करण्यात आले, परंतु तो मंडळीच्या इतर लोकांसोबत देवासमोर उभा राहिला. तो एक पापी म्हणून त्या ठिकाणी उभा असे. त्याला देवासमोर सतत शुद्ध होण्याची आवश्यकता असे. 21 ते 32 वचने श्रोतांनो, जर तो गरीब आहे तर काय अर्पण आणू शकतो ह्याविषयी सांगतात. गरिबांविषयी परमेश्वराची योजना खरोखर विलक्षण आहे. गरिबीमुळे कोणीच परमेश्वराजवळ येण्यापासून वंचित राहत नाही. 21 ते 32 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. तो गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसली तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले 1 एफा पीठ आणि लोकभर तेल आणावे आणि ऐपतीप्रमाणे 2 होले अथवा पारव्याची 2 पिले त्याने आणावी. त्यातील एक पापबली व एक होमबली व्हावा. 8व्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने ही घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे. मग याजकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोकभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. त्यानंतर
दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि याजकाने त्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. याजकाने त्या तेलातले काही आपल्या डाव्या तळहातावर ओतावे. मग त्याने आपल्या उजव्या हाताच्या बोटाने आपल्या डाव्या तळहातावरील काही तेल परमेश्वरासमोर 7 वेळा शिंपडावे. मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर व उजव्या हाताच्या अंगठ्यावर व उजव्या पायाच्या अंगठ्यावर दोषबलीचे रक्त लाविलेल्या जागी लावावे. याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित म्हणून लावावे. त्यानंतर त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे. त्याला जे पक्षी मिळाले असतील त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे अन्नार्पणासहित होमार्पण करावे. ह्या प्रकारे याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे. अंगावर महारोगाचा चट्टा असलेल्या ज्या मनुष्याला आपल्या शुद्धीकरणाची सामग्री मिळविण्याची ऐपत नसेल त्याच्या संबंधाचा हा नियम होय. श्रोत्यांनो, आता विधिव्रत घराची शुद्धता ह्याविषयी सुद्धा परमेश्वराने त्यांना सांगितले. 33 ते 36 वचने सांगतात, परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, जो कनान देश मी तुम्हाला वतन म्हणून देत आहे त्यात तुम्ही जाऊन पोहोचाल, तेव्हा तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला तर ज्याचे ते घर असेल त्याने याजकाला जाऊन सांगावे की माझ्या घरात चट्ट्यासारखे काही दिसते. मग याजकाने आज्ञा करावी की मी आज जाऊन चट्टा तपासण्यापूर्वी घर रिकामे करावे, नाहीतर घरातील सर्वच वस्तू अशुद्ध ठरवायच्या. नंतर याजकाने आज जाऊन घर तपासावे. घर श्रोत्यानो एक असाधारण जागा आहे ज्या ठिकाणी महारोग आढळेल. ह्याचा खरोखर अर्थ काय आहे हे माहीत करून घेणे कठीण आहे. कदाचित ही बुरशी किंवा घरातील कपडे कुजणे असेल. याजक हिरवट किंवा तांबूस अशा रंगाच्या रेषा पडलेल्या पाहून त्याचे परीक्षण करेल व पुन्हा 7 दिवसांनी परीक्षण करेल आणि पाहिल की ती साथ पसरलेली आहे की नाही. ह्या ठिकाणी जे चित्र समोर ठेवण्यात आले आहे ते हे की आम्ही ह्या जुन्या घरात अर्थात ह्या शरीरात राहतो आणि आम्ही ह्या जगात राहतो जे पापाने दूषित झालेले जग आहे. हे जुने घर ज्यात आम्ही राहतो ते पाप रूपी महारोगाने भरलेले आहे. ह्या घराच्या विधिव्रत शुद्धतेमध्ये 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, त्या घरातील सर्व सामान व जे काही आहे ते बाहेर काढून त्याला खाली करण्यात आले. याजक त्याचे परीक्षण करी व दुसरे परीक्षण करण्यापूर्वी 7 दिवसांकरिता त्या घराला बंद करी. जर 7 दिवसानंतर त्याला महारोगाचे लक्षण सापडले तर चट्टा असलेली जागा खरडावी किंवा तो दगड काढून नगराबाहेर अशुद्ध स्थळी फेकावा. पुढे 43 ते 47 वचने बघा काय सांगतात. दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर जर पुन्हा तो चट्टा घरात उद्भवला तर याजकाने आत येऊन तो तपासावा. घरात तो चट्टा पसरला असल्यास तो घराचे चरत जाणारे कुष्ठ आहे ते अशुद्ध होय. मग त्याने ते घर खणून पाडावे. त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावा. आणि घर बंद असताना कोणी त्यात शिरला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावा. आणि कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे. त्याचप्रमाणे त्या घरात कोणी काही खाल्ले तर त्यानेही आपले कपडे धुवावे. जर पुन्हा तो चट्टा घरात उद्भवला तर ते घर उद्ध्वस्त करण्यात येईल. श्रोत्यांनो, आपणास माहीत का की एक वेळ अशी येणार आहे की परमेश्वर ह्या पृथ्वीला जी पापाने दूषित झाली आहे तिला उद्ध्वस्त करणार आहे. तो हिला स्वच्छ करणार आहे. एक नवीन आकाश व पृथ्वी तो स्थापित करणार आहे जी पापापासून मुक्त राहील. आता 48 वचन बघा. याजकाने आज जाऊन घर तपासावे आणि घराला गिलावा केल्यावर चट्टा परत उद्भवला नसला तर त्याचा तो चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे. तोच विधी पुन्हा करण्यात आलेला आहे. आता आपण 49 ते 57 वचने वाचूया. त्या घराच्या शुद्धीकरणासाठी 2 पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिची रंगाचे कापड आणि एजोब ही त्याने आणावी. त्याने एक पक्षी वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा. मग त्याने गंधसरूचे लाकूड, एजोब, किरमिची रंगाचे कापड व जिवंत पक्षी ही घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात
आणि वाहत्या पाण्यात बुडून त्या घरावर 7 वेळा शिंपडावे. त्या पक्षाचे रक्त, वाहते पाणी, तो जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिची रंगाचे कापड ह्यांच्या योगे त्याने ते घर शुद्ध करावे. मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर माळ रानात सोडून द्यावा. ह्या प्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित केले म्हणजे ते शुद्ध ठरेल. सर्व प्रकारच्या महारोगाचे चट्टे, चाई, कपड्यावरील अथवा घराचा महारोग, सूज, खवंद, तकतकीत डाग ह्या सर्वांसंबंधीचा हा नियम. ही केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे ठरविण्यासंबंधीचा नियम हा महारोगाविषयीचा नियम होय. लक्षात घ्या श्रोत्यानो, की हा सर्व मागचा जो प्रथम उद्देश आहे तो शुद्ध व अशुद्ध ठरविण्याविषयी शिक्षण देणे होय. हा एक फार मोठा आत्मिक पाठ आहे व आम्हाला शिकविण्यासाठी ह्याला ह्या ठिकाणी सांगण्यात आले आहे. तुम्हाला व मला आत्मिक महारोग लागलेला आहे. काय आपण त्यापैकी एक आहात जे शुद्ध होण्यास ख्रिस्ताकडे आलेत किंवा अजूनही अशुद्ध आहात? आता श्रोत्यानो, आपण 15वा अध्याय पाहणार आहोत. ह्या अध्यायामध्ये शरीरातून वाहणारा अशुद्ध स्राव जो गुप्त पापाचे किळसवाणे प्रदूषण दर्शविते. आम्ही 2 अध्यायात महारोगाविषयी इतके काही पाहिले आहे की मला वाटतं ते बरेच बोचणे लावणारे होते. परंतु ह्या अध्यायात त्याहीपेक्षा अधिक बोचणे लागणाऱ्या गोष्टी आहेत. आज श्रोत्यांना आम्ही वातावरणात प्रदूषणाविषयी फार ऐकत आहोत, चर्चा करीत आहोत. परंतु त्यासोबतच आमच्या आत्म्याचे, मनाचे संपूर्ण व्यक्तित्व सुद्धा प्रदूषणाने भरलेले आहे. हे स्राव फार संसर्गजन्य व बाधा पोहोचवणारे होते व ते पापाची अतितीव्रता दर्शवितात. मानवी स्वभाव हा घाणेरड्या पाण्याने भरलेला खड्डा जो पूर्ण भरून बाहेर वाहतो आणि अशुद्धतेने घाणेरड्या पाण्याने भरलेले गटार आहे. मानवी स्वभाव बिघडलेला नाही तर बिघडत आहे, नीतिभ्रष्ट झालेला नाही तर नीतिभ्रष्ट होत आहे. हा अध्याय मानवी स्वभावापुढे आरसा ठेवतो व एकदा त्यात पाहिल्यानंतर कुठलीही व्यक्ती स्वतःला फार योग्य समजू शकत नाही. आपणापैकी काहींना वाटेल की महारोग हा फार भयंकर असा आजार आहे, परंतु खरे पाहता तो शरीरातून वाहणाऱ्या अशुद्ध स्रावा इतका संसर्गजन्य व अशुद्ध करणारा नाही. मी ह्या ठिकाणी डॉक्टर लेकेर, ज्यांनी महारोगाविषयी बराच अभ्यास केलेला आहे, त्यांचे विचार मांडत आहे. महारोग अगदी सूक्ष्म जंतू, ज्यांना महारोग बॅसिली म्हणतात व आम्ही फक्त सूक्ष्मदर्शक यंत्राखालीच त्यांना पाहू शकतो. ह्यांचा शोध 1873 मध्ये डॉक्टर हान्सेन ह्यांनी लावला व ह्यावरूनच कधीकधी ह्या रोगाला हान्सेनचा रोग म्हणण्यात येते. बॅसिली काही प्रकारच्या रोग्यांच्या कातडीमध्ये फार मोठ्या संख्येने असतात. ह्या रोग्यापासून ते निरोगी लोकांच्या कातडीत मुख्यत्वे करून शरीर स्पर्शाद्वारे जातात. नंतर ते लहान जखमा किंवा घसरड्यातून कातडीत प्रवेश करतात. तेथे राहून त्यांची वाढ होते. फक्त संसर्गजन्य रोगी ज्यांच्या शरीराच्या कातडीत असंख्य बॅसिली आहेत तेच हा रोग पसरवू शकतात. अनेक रोग्यांच्या कातडीत बॅसिली राहत नाहीत आणि म्हणून ते रोग पसरवू शकत नाहीत. नेहमी आंघोळ करणे, कपडे धुणे, घर स्वच्छ ठेवणे ह्याद्वारे ह्या रोगाला रोग लागू शकते, कारण बरेच बॅसिली पाणी व साबण ह्याद्वारे कातडीत प्रवेश करण्यापूर्वी धुतल्या जातात. महत्वाची गोष्ट म्हणजे श्रोत्यांनो, ज्यांना संसर्गजन्य महारोग आहे त्यांच्या शरीर स्पर्शापासून दूर राहणे. ह्या रोगाचे जंतू हवा किंवा इतर कीटकाद्वारे पसरत नाहीत. दुसऱ्या कुठल्याही प्रकारे महारोग पसरतो ह्यासाठी काहीच पुरावा नाही, परंतु कधीकधी शरीर स्पर्शाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही प्रकारे तो पसरू शकतो. आपण रोग्याचे कपडे, चटई, सामान काहीही शंका न धरता उपयोगात आणू शकता, परंतु फक्त त्यांना गरम पाण्याने साबणाने धुवून कमीत कमी 24 तास त्यांना उन्हात ठेवलेले असावे. रोग्याच्या घरी भेटीला जाण्यात काहीच धोका नाही किंवा त्यांच्याशी हात मिळवण्यात काहीच धोका नाही, परंतु त्यानंतर मात्र आम्ही आपले हात चांगले धुवायला हवेत. जर ही सावधगिरी आम्ही बाळगली तर महारोगाला घाबरण्याची काहीच गरज नाही. महारोग अधिक काळ आपण लपवू शकत नाही. हा फार हळू पसरतो व शेवटी बाहेर फुटतो. स्राव मात्र पूर्ण जीवनभर गुप्त ठेवला जाऊ शकतो. हे मानवाचे विचारात असलेले जीवन तसेच पापाचे उघड असलेले कार्य दर्शविते. उत्पत्तीचे पुस्तक 6 अध्याय 5 वचन बघा.
उत्पत्तीचे पुस्तक 6 अध्याय 5 पृथ्वीवर मानवाची दृष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. श्रोत्यानो, ह्याचा संबंध मानवाच्या त्या स्वभावाशी आहे जो दूषित झालेला आहे व ज्याचा दुसऱ्यांवर परिणाम होतो. ह्या ठिकाणी जो मानवाचा स्वभाव आहे तो गुप्त आहे. दुसऱ्या कोणाला त्याविषयी माहीत होणार नाही. हेच आमच्या अंतःकरणात खोलात रुजलेले असते. तरीसुद्धा हे गुप्त पाप दुसऱ्यांकडे स्थानांतरित होऊ शकते. श्रोत्यानो, 15व्या अध्यायाची पहिली 3 वचने सांगतात, परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, इस्रायल लोकांस सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्राव होत असल्यास त्या स्रावामुळे तो अशुद्ध होय. त्याचा शारीरिक स्राव वाहत असो किंवा शारीरिक स्राव बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय. त्याच्या स्रावामुळे झालेल्या अशुद्धतेविषयीचा नियम हा. श्रोत्यानो, आज पापाचा पू मानवाच्या हृदयातून वाहत आहे. मानव पापाने भरलेला आहे, परंतु त्याच्याकरिता एक उपाय आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. आपल्या ह्या भयंकर पापी जीवनापासून मुक्ती प्राप्त करून घ्या, सुटका प्राप्त करून घ्या आणि एक असे जीवन जगा जे परमेश्वराला प्रिय आहे, परमेश्वराला संतुष्ट करणारे आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.